केंद्रीय राज्यमंत्री पत्रकार जाधव आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेच। मुंबई महानगरपालिकेत बहुत उशिरापर्यंत त्यांची बैठक सुरू झाली होती। बैठक संपलेली आहे। काय बैठकीमध्ये चर्चा झाली, काय निर्णय करण्यात आले? नाही, आजच्या बैठकीमध्ये आपले स्थानिक मुंबईचे आपले शिवसेनेचे खासदार वायकर साहेब असतील, आमच्या ज्योतिताई वाघमारे, इथल्या मेयर, आमचे डेप्टी मेयर घाडी साहेब आणि सर्व विविध समित्यांचे आमचे महानगरपालिकेतील सर्व सभापती आजच्या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये ज्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत स्वास्थ्याच्या संबंधीमध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये त्याचा आढावा आज या ठिकाणी घेतला आणि असं लक्षामध्ये आलं की अनेक केंद्र सरकारच्या खूप योजना आहेत, राज्य सरकारच्या काही योजना असतात, त्या जर प्रभावीपणानं मुंबई शहरामधल्या आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जर राबवल्या गेल्या तर चांगल्या प्रकारे गोरगरीब सर्वसामान्य लोकांना आरोग्य सुविधा मिळू शकतात आणि त्या कशा मिळू शकतात या बाबतीचा आढावा बैठक आज आम्ही घेतली। मात्र अशी देखील माहिती समोर आली की केंद्र शासनाच्या अनेक योजना इथल्या अधिकाऱ्यांना माहितीच नाहीत। नाही, असं नाही म्हणता येत, त्यांना पण त्या असल्या तरी आपल्या हॉस्पिटलमधून केंद्र सरकारचा जास्तीत जास्त निधी आपल्या कॉर्पोरेशनमध्ये, आपल्या राज्यामध्ये कसा खेचून आणता येतील याच्यामध्ये मात्र लोकांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये थोडी उदासीनता दिसली आणि आम्ही त्यांना तेच सांगितलं की हे कशा पद्धतीनं आपण केंद्राचा जास्तीत जास्त निधी आपल्या मुंबई शहरामध्ये असेल, राज्यामध्ये कसा आणू शकतो आणि तो आपण आणला पाहिजे, ज्याच्यामुळं आपण इतर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला सुद्धा त्या पैशाचा आपल्याला मदत होऊ शकते। काही महत्त्वाचे निर्णय झाले आरोग्य संदर्भात किंवा काही मेडिकल संदर्भात, औषधासंदर्भात? हा महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत की जेवढे आपले मोठे हॉस्पिटल आहे की त्या ठिकाणी जेनेरिक मेडिकल स्टोअर असले पाहिजेत, की ज्या जेनेरिक मेडिकल स्टोअरमध्ये 80% औषधावरली सूट, डिस्काउंट ज्याला आपण म्हणतो तो मिळू शकतो, ती त्या सर्व ठिकाणी मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उघडल्या गेली पाहिजेत। या ठिकाणी लॅब असतील, PPP मॉडेलवर कमी पैशात लोकांचं त्या ठिकाणी टेस्ट झाल्या पाहिजेत। म्हणजे असे अनेक गोष्टीचे आम्ही निर्णय घेतलेत। अमृत स्टोअर नावाची आमची योजना आहे की ज्याच्यामध्ये ब्रँडेड औषधी आणि सर्जिकल आयटम हे सुद्धा 50% सबसिडीवर त्या ठिकाणी जे काही आमचे आजारी लोक असतात त्यांना ते मिळू शकतात आणि हा केंद्र सरकारच्या सगळ्या योजना आपण इथं प्रभावीपणानं राबवा अशा प्रकारचे निर्णय आम्ही या ठिकाणी घेतले। शिवसेना पक्षाने चिन्हबदल सुनावणी पार पाडली। असीम सुरदे असं म्हणतात की धनुष्यबाण गोठवलं जाईल, जी शिंदेची शिवसेना त्यांना भाजपामध्ये प्रवेश करावा लागेल किंवा नवीन पक्ष काढावा लागेल? हे बघा, आम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून हे पाहतो आहे आणि जे संजय राऊत रोज TV समोर येऊन, मीडियासमोर येऊन जे काही वक्तव्य करतायत, खरं म्हणजे हा धनुष्यबाण निवडणूक आयोगानं संपूर्ण अभ्यास करून माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दिलेला आहे। विधानसभेच्या अध्यक्षांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि सगळ्यात मोठं जे न्यायालय असते ते जनतेचं न्यायालय असते। विधानसभेच्या निवडणुकीत जनतेच्या न्यायालयातसुद्धा जनतेने माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेची खरी विचारधारणा पुढे घेऊन जाणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचाराला पुढे नेणाऱ्या शिवसेनेवर विश्वास ठेवून धनुष्यबाणावर मतदान करून प्रचंड मताधिक्य या महाराष्ट्रामध्ये निवडून दिलेलं आहे। त्यामुळं ही लोक जी काही अफवा पसरवत आहेत किंवा खोटे नाटे आरोप निवडणूक आयोग असेल याच्यावर करतायत, हे तर बोलतात की निवडणूक आयोगाने आमचा पक्ष विकला। नाही, आता हे बघा, संजय राऊताच्याबद्दल मला वाटते काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, त्याच्या तोंडामध्ये येईल ते बोलत असतात, पण निश्चितपणानं एक चांगला निर्णय निवडणूक आयोगाने दिला आणि विशेष म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय नाही, जनतेनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती हल्ला करण्यात आला नांदेडमध्ये, त्याची देखील विचारपूस करण्यात आली नाही। मी त्याची काही माहिती घेतली नाही, मी आज प्रवासात होतो, अधिवेशनात, मी बातमीच पाहिली नाही ती। जरांगे पाटील असं म्हणतात की पुढचं आंदोलन हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षाबाहेर करण्यात येईल। नाही, कालही आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब बोलले, उदय सामंत साहेब बोलले, मी सुद्धा तेच बोलतो की जरांगे साहेबांचा जो काही गैरसमज झालेला असेल तो दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचे, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे सगळे मंत्रिमंडळातील मंत्री, आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू। नक्कीच हे होते पत्रकार जाधव। अनेक महत्त्वाची मीटिंग जी आहे ते पार पडलेली आहे आणि अनेक योजना ज्या आहेत त्या लागू करा असं देखील त्यांच्यावरून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अमित सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव